10वी संपली, आता शाखा कोणती निवडावी हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यासमोर असणार आहे. सायन्स घ्यावं, कॉमर्स घ्यावं की आर्ट्स घ्यावं? चला बघूया या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती. बघा, विज्ञान शाखा कोणासाठी? ज्यांना भविष्यात डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, फार्मसी करायची, रिसर्च करायचं, IT इत्यादी क्षेत्रामध्ये जायचं आहे, त्यांच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. मग सायन्समध्ये विषय कोणते असतात? तर PCMB हा ग्रुप असतो, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी. PCM हा ग्रुप असतो, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ घेऊन तुम्ही इंजिनिअरिंगसाठी जाऊ शकता. PCB म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी घेऊन तुम्ही मेडिकलसाठी जाऊ शकता. भविष्यात मिळणाऱ्या करिअर संधी काय काय आहेत? तुम्ही MBBS होऊ शकतात, BMS होऊ शकतात, BHMS होऊ शकतात, इंजिनिअरिंग करू शकता तुम्ही, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन भेटेल, फार्मसीला ॲडमिशन भेटेल, याच्यामध्ये B.Pharm, D.Pharm, BSc इन कम्प्युटर सायन्स तुम्हाला करता येईल, नर्सिंग लॅब असेल, टेक्निशियन बायोटेक्नॉलॉजी इत्यादी क्षेत्रामध्ये तुम्हाला ॲडमिशन घेता येईल. यानंतर आहे कला शाखा, ज्यांना शिक्षण, कायदा, पत्रकारिता, सोशल वर्क, UPSC MPSC मध्ये जायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. यामध्ये विषय कोणकोणते असणार आहेत? बघा, हिस्ट्री असणार आहे, पॉलिटिकल सायन्स असणार आहे, सोशिओलॉजी असणार आहे, जिओग्राफी असणार आहे, सायकॉलॉजी असणार आहे, इकॉनॉमिक्ससुद्धा असणार आहे. यामधून करिअर अपॉर्च्युनिटीज काय काय असणार तुम्हाला? तुम्ही BA करून B.Ed करू शकता, टीचर बनू शकता, LLB लॉयर बनू शकता, जर्नलिझम करू शकता तुम्ही, पत्रकारिता, UPSC MPSC परीक्षा देऊ शकता, सोशल वर्कर बनू शकता, पोलिसाची तयारी करू शकता, आर्मी आणि डिफेन्स एक्झाम इत्यादीची तुम्हाला तयारी करायला सोपं जाईल. यानंतर आहे वाणिज्य शाखा, ज्यांना बिझनेस, खाते, बँकिंग, मॅनेजमेंट किंवा CA या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्यांच्यासाठी हे ऑप्शन बेस्ट आहे. कॉमर्समध्ये मग मुख्य विषय कोणते असणारे? अकाउंट्स असणारे, इकॉनॉमिक्स असणारे, बिझनेस स्टडीज, मॅथ हे ऑप्शनल म्हणून असणारे, ठीक आहे, फायनान्स, अकाउंटिंग असणारे, CA, CS, CMA हे सब्जेक्ट देखील असणार आहे. मग यामध्ये करिअर अपॉर्च्युनिटीज काय काय असू शकता? तुम्ही CA बनू शकता, चार्टर्ड अकाउंटंट, B.Com करू शकता, तुम्ही MBA करू शकता, बँकिंग सेक्टरमध्ये तुम्हाला जॉब अवेलेबल असेल, डिजिटल मार्केटिंगचे क्षेत्रसुद्धा तुमच्यासाठी असेल आणि बिझनेस मॅनेजमेंट देखील तुम्हाला करता येईल. मॅक्झिमम मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. थँक्यू, धन्यवाद.